विजयाची तयारी चालू झालेली आहे. दादा राम 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 राम. हे बघा मित्रांनो, थंडा थंडा. मला एक विचारायचे, हा बोल ना, तू झाडं कशाची लावली? गंजेची लावली होती. त्याचप्रमाणे कल्याणगावचे भावी पोलीस पाटील संस्था भाषण. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत तुमच्या भावाच्या चॅनलवरती. आणि आता आम्ही आलेलो शिवरात्रीला गावाला. आणि हे बघा, यांची जरा कपडे क्लोथिंग चेंज करायचे म्हणून चाललो आता. हे बघा मित्रांनो, राखेच्या घरी आलेलो आहे आता. कपडे चेंज करतो राखेचे. हा बघा, आज तो माणूस आमचा डॉन म्हणतात, डॉन. हे बघा मित्रांनो, राखेचे कपडे खास स्पेशल. हे गाईज आपण बघू शकता, नीरज शेठ ढोकले यांना पोरगी बघायला जायचं आहे दुसऱ्या गावामध्ये. त्यासाठी तो चेहऱ्यावरच्या फोडी बिडी घालत आहे. नेक्स्ट प्रोसेसिंग तुम्हाला पुढे गेलो दाखवतो आम्ही. काय 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 पुढे गेलो दाखवतो प्रोसेसिंग. नो, हे बघा, आम्ही सगळे रेडी झालेलो आहे, सगळे एकदम तयार झालेलो आहे. आणि चाललो आता पुढं ढोल ताशाच्या जिथे जाणार आहे. आणि तारावर चालले आमची तारांना निघून चाललेली आहे आता. मस्तपैकी मंदिरात जाऊ आता थोड्या वेळात. आमचं पोस्टिंग बघा, याची पोस्टिंग चालू झाली आहे. मी चाललो आहे. माझे थोडे कपडे चुरगळलेले नाही दिसत का? कपडे माझे जरा चुरगळलेले वाटतात ना? याची नाही वाटत, माझी वाटतात. तुमचं काय म्हणणं आहे सांगा लवकर मला, आता इस्त्री मारून यायला लागेल. काय कोण कोण दिसतंय तुला? मुर्दा काय म्हणतो, इज्जत काढतोय तो. मिया बाय, तू मिया बाय. एवढं लांब आहे? अरे हा बघ, कुठं बघायला जायचं आपण? कधी बघायला जायचं? आमदाराचा पोशाख आहे तरी इज्जत काढली. तुझं रुपयाचा पहिला नंबर, त्याचा रुपयाचा नंबर म्हणजे एवढी इज्जत घालून पण बघ तसं रुपया. हे बघा मित्रांनो, आमचं गावचं मंदिर हे अजून डेव्हलप नाही, थोडं डेव्हलप व्हायचं आहे. काम चालू आहे जरा, त्याच्यामुळं असं दिसतंय. आता पुढे गेल्यावर पोरं बिरं असतील, ढोल ताशा बांधतात, बघू, दाखवतो तुम्हाला. आमचा दादा टोप्या वाटतोय. बघा बघा टोप्या, बघा कसं दिसतंय. सगळे भगवे, इथं सगळे भगवे झालेले आहेत. दादा राम 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 राम. काय मग, काय नियोजन आहे? आता पालखी निघणार आहे. हा, आणि तर बघू बारा. विजयाची तयारी चालू झालेली आहे. मित्रांनो, पालखी निघालेली आहे आणि आम्ही पण हळूहळू पुढे पुढे जाऊ. हे बघा मित्रांनो, फटाक्याचं कॉन्ट्रॅक्ट याला दिलेलं आहे. हे इकडे बघ, फटाक्याचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलंय? तुला दिलंय का नाही? गुलारचा कॉन्ट्रॅक्ट. हा, गुलालचं कॉन्ट्रॅक्ट याच्याकडे दिलेलं आहे. फटाके किती किती वाजणार आहे? शॉटचं लावते तिथं 60 शॉटचं लावलं आता. हा, तर मित्रांनो, आता गावदेवीच्या तिथून चाललो आहे आम्ही पुढं. आता हे गावात फिरणार पालखी पूर्ण. हे बघा मित्रांनो, थंडा थंडा थंडाची सोय करतात ती सगळी माणसं. मी आता आलो माझ्या गावच्या घरी आणि इथं पालखी येणार आहे. हे बघा, पालखी आलेली आहे.
हे बघा मित्रांनो, आमच्या इथं भारुडाची नियोजन. तर मित्रांनो, आम्ही आलो इथं आता भारुड बघायला. हे बघा सगळी गँग तिच्या आईला नेमकं लाईट घालवली. गँग म्हणावून लाईट घालवली. इकडून चालू तापीटी. राम 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 मित्र, राम 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 राम. काय चाललंय तुला? अरे बाबा ते आनंदात चाललंय. अरे बाबा काय चाललंय म्हणून विचार येड्या. काय चाललंय काय? अरे काय तुला सांगायचं का येड्या? अरे त्याची म्हण आहे ना, मित्राचा मित्र भेटे आणि मनाचा संशय फिटे. जाऊया मित्राच्या घरी आणि मित्र मित्राची उठबस करी. बरोबर आहे का ना बाबा? अरे बाबा चांगलं सरकार निघालं, चांगल्या स्कीमा निघाल्या. असं सरकार निघालं, अशा स्कीमा निघाल्या. म्हणलं ह्या स्कीमचा ह्या सरकारचा पूर्ण आपण फायदा घेतला पाहिजे. बरोबर आहे का नाही? मग कसं डोकं चालवलं आपण? अशा स्कीमा निघाल्या. झाडे लावा, झाडे जगवा, पाणी आडवा आणि पाणी जिरवा. चांगलं सरकार निघालं, चांगल्या स्कीमा निघाल्या. आपण पण डोकं चालवलं. माऊली, आपल्याकडे 20 एकर जमीन आहे. मला माहित आहे ना. मग काय केलं माहितीये का? 1 एकरला तळ फोडला आणि 19 एकरला झाडं लावली. 19 एकरला झाडं लावली. अशी झाडं लावली. पूर्ण मावळ तालुका, खेड तालुका, जुन्नर तालुका, रायगड पूर्ण आपली झाडं पाण्यासाठी एवढी 19 झाडं लावली. गेटा उघडकी झाली ना येड्या. आता करायचं काय म्हटलं? सगळी झाडं अशी मोडायला लागलेली माणसांच्या पायाने. लगेच साहेबांना फोन केला. साहेबांना तसा फोन केला. आली ना साहेबांची लाल दिव्याची गाडी. लाल दिव्याची गाडी आली. सगळी पब्लिक बाजूला केली साहेबांनी आणि पाहिलं झाडं कुठली लावल्यात. झाडं लावलेली पाहिली. साहेब माझ्याकडे आले. मी कॅबिन मध्ये बसलो होतो. वजनदार माणूस. मग काय तसं कॅबिन मध्ये बसल्यानंतर साहेबांनी मला पाहिलं. लगेच आल्या पकडलं येड्या. 2 काना खाली दिल्या. पकडलं. पोलीस स्टेशनला न्यायला लय मारलं माऊली. अरे बाबा 15 दिवस अटक होतो. आम्ही नाव सुट्टी झाली, तुला भेटायला आलोय. 19 एकर झाडं लावली. सरकारच वरून सांगताय. बरोबर आहे. झाडे लावा, झाडे जगवा. हा 19 एकर झाडं लावली. तुला 15 दिवस आतमध्ये ठेवलं येण्या. मला एक विचारायचे. हा बोल ना. तू झाडं कशाची लावली? गांजेची लावली होती. गांजेची लावली. तुला 15 दिवसात सोडलं नाही सरकारचं उत्पादन. म्हणजे गांजेची झाडं लावायची हाताळली नाही. आणि एक झाड लावलं तर 3-3 वर्ष होती. बरं जाऊ. त्याच्यानंतर आवाज येईल का? तुला तो नको मारू तुझ्या. तुला काय आखरीचा भाग आहे रे. तो पुढून भेटतो. तू पाठी मागून काय करतो रे? किती दिवस झाले तुमची गाडी भेटे का? अरे बरेच दिवस झाले. माझी एक इच्छा पूर्ण कर. त्याला अजून एकदा भेटू दे. त्याला अजून एकदा भेटू दे. तारीख मागून कसं करतो? गाव सुधारलं, गावची गटारं सुधारली, पण अजून तुमची सुधारणा व्हायला गावाला. अरे काय करतं का नाही? माझ्याकडे रात्रीची राहिली
शाळेला कुशाल 10 रुपये म्हणतो मी कधी 10 रुपये अरे तू 10 रुपये कधी 10 रुपये तो मटण घ्यायला 13,000 रुपये तो गळ्यात तुळशीची पंढरपूरची वारी चालू मला अजिबात शेत जायच नाही. बरं तर तो मला सांग बरं तुला मटणाला आणि दारूला पैसे येतात कुठून अरे मटणाला दारूला पैसे येतात कुठून हा. असा समाज बाजू असा त्याच्यामध्ये घुसल्या नंतर किस म्हणजे किस्सा पण कापतो का तू मी आज तुला सांगितलं बरं भांडण करणार का भांडण करणार येड्या? का भांडण करणार अरे तुझ्या बायकोला तुझा नळ मोडला हा मोडला तर मोडला सकाळी सकाळी उठती आणि माझ्या नळावर पाणी घालायची. मित्रांनो आता आम्ही चाललोय भारुडाकडे. कालचा भारूड थोडासा बघितला असेल तुम्ही. आता चालू परत भारूड बघायला. हा बघा मित्रांनो राख्या चाललाय काहीतरी सिक्रेट वस्तूसाठी. अनाउन्समेंट आहे सिक्रेटवाली. असतं बघा कसं असतं बघा. ऐका त्याचप्रमाणे कल्याणगावचे भाई पोलीस पाटील संस्कार फाटक या सर्व झालेल्या कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक त्यांचं सांगणे बाई वाड्यावरिया हार्दिक अभिनंदन सहर्ष स्वागत. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. हे बघा मित्रांनो कुस्ती बघायला आता. हॅलो आपल्याला भरपूर कुस्त्या करायच्या आहेत त्यामुळे पैलवानांनी स्वतः प्रोत्साहन करायचं आहे. लवकरात लवकर तयार. ह्याच्यात कोण जिंकन? शेवटची कुस्ती कल्याण वर्षी या पैलवानांनी मैदानात यायचंय. आम्ही इथे बेटिंग करतोय दोघांवरती सट्टेबाजी. कोण जिंकन कोण नाही कटवाली चड्डीवाला असं आहे काय? तुझा पैलवान दिसतोच. आणि इकडं इकडं कोण? भाई चला यांची तर बघू निकाली झाली पाहिजे. अर होणे म्हणजे होण नाही नाही. बुद्रुक सातारा चालू कुस्ती पंचायती लक्ष असू द्या. चालू कुस्ती मानगाव खुर्द वर्सेस सातारा. मानगाव बुद्रुक वर्सेस सातारा. झाले झाले झाले. त्या माणसात सगळं खरं ठरतं कधी पण. नीरज आता कोणावरती भेटला ना तू? 100 रुपयाचं बक्षीस हा, देण्यात मग आलं माझी आहे. लालवाली रे लक्षात ठेवा. हे दोघांवरती आमचं बीटिंग लागलेली आहे. चला चालू असलेली कुस्ती कल्याण वर्षी अलिबाग अतिशय तुल्यबल्य असं पैलवान. हॅलो उपस्थित असलेल्या सर्व हे पण ड्रॉ झाले राव. मान्यवरांचं स्वागत आमचे करण्यात पैसे येत वाया जातात ना अशाने. आहे. चला पुढची कुस्ती भगवी चड्डी. भगवीवाला घेतो मी. मग निळी आहे का काय काळी आहे ती वाला घेतो. काळा माणूस. काळा माणूस. काळा माणूस माझा माणूस. अरे 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 चालू असणारी कुस्ती हरतो वाटतो मी. हरतो वाटतो मी. अशी कुस्ती अलिबाग वर्सेस पेंडरमाल आमच्या गावचे आमच्या मानखोरेचे. आयला मी हारलो राव. बघा मित्रांनो आता दुसरी गोष्टी याची. नीरज म्हणतो लाल चड्डीवाला आणि मी म्हणतो काळी चड्डीवाला. बघू आता कोण. तसेच पैलवान प्रमील शिंदे यांचं इथं आगमन झालंय. त्या वतीने गावच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. खूप सुंदर असं गाव. तर मित्रांनो आता आम्ही चालू आहे घरी. आयला माझं दोन्ही पैलवान वेळ दोन्ही हारले. दोन्ही वेळेस नीरज 2 वेळा जितला नीरज. आयला याचं लकच भारी. तर मित्रांनो या ब्लॉगचं मी एंड इथंच करतो. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला. कारण करत नाही लोक आणि बघतात फक्त. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. ऐका त्याचप्रमाणे कल्याणगावचे युवा नेतृत्व रुपेश शेठ ढोकले यांच्याकडून चालल्या कार्यक्रमाला 120 रुपये. शेवटचं या गाणं पाखेरा आजादी केले तुला हे गाणं झालं पाहिजे.
हा, म्हणजे